संविधान सत्याग्रह पदयात्रा वर्ध्यामध्ये पोहोचलेली आहे। वर्ध्यातील सेलू येथून ही पदयात्रा सध्या मार्गक्रमण करत आहेत। आपल्यासोबत पदयात्रेच्या अनुषंगाने बोलण्यासाठी तुषार गांधी सर आहेत। सर काय सांगाल, वर्ध्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये पदयात्रा पोहोचलेली आहे, आज फार बरं वाटतंय की वर्धेत पदार्पण केलं आणि हे सत्याग्रह संविधान यात्रा जे दीक्षाभूमी ते सेवाग्राम पर्यंतची आम्ही काढली आहे, त्याच्या शेवटच्या टप्प्यावर आम्ही पोहोचतो आणि ज्या पद्धतीने विदर्भाच्या लोकांनी आम्हाला समर्थन दिलं आहे, आपलं सन्मान करून आमचा अवतार केला आहे, त्यासाठी मी विदर्भांच्या माझ्या बहिणी भावांचा फार आभारी आहे। आणि हे दाखवतोय की त्या कशा पद्धतीने किती प्रमाणात लोकांच्या मनात एक असंतोष आहे की त्याला ते समर्थन ज्या पद्धतीने देत आहेत। सेलूमध्ये जे आमचा सत्कार केला गेला हे दाखवतंय की आम्ही जे करून राहिलोय त्याला किती समर्थन भेटतंय। नक्कीच पदयात्रेला मोठं समर्थन मिळत असल्याचं तुषार गांधी यांनी सांगितलं। आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सर आहेत, त्यांच्याशी सर काय सांगितलं? 100 वर्ष उद्या संघाला होतात आहे आणि संघाने त्यांचा विषारी विखारी प्रचार करून या देशातला आध्यात्मिक जो तानाबाना आहे तो उद्ध्वस्त करण्याच्या अनुषंगाने त्यांनी अनेक कारस्थान रचले। विषारी आणि विखारी प्रचार करून माणसात जाती जाती धर्मात भेद निर्माण केला आणि आपल्या भारताच्या प्रगतीच्या ऐवजी अधोगतीकडे ते घेऊन चाललेले आहेत आणि त्यांनी त्यांचं संघटन हे विसर्जित करावं आणि संविधानाला स्वीकारावं, महात्मा गांधींना स्वीकारावं, ही भूमिका घेऊन ही पदयात्रा आम्ही काढलेली आहे। काय सांगाल ही पदयात्रा RSSच्या विचारधारेविरुद्ध संविधान वाचवण्यासाठी आजची ही पदयात्रा आहे। संविधान विरोधी सगळ्या हरकती या संविधानिक अधिकार या ठिकाणी विद्यार्थ्यांचे सुरक्षित नाही, या ठिकाणी शेतकऱ्यांचा संविधानिक अधिकार सुरक्षित नाही, या ठिकाणी या सरकारला शेतकऱ्यांच्या अवस्थेची जाण नाही। अशा सर्व परिस्थितीत या ठिकाणी महाराष्ट्रातून यांनी प्रयोग सुरू केला। जनसुरक्षा कायद्याच्या नावावरती अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सुद्धा गदा आणणारे कायदे हे सरकार करत आहे। मतचोरीच्या माध्यमातून हे सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे। या ठिकाणी स्वायत्त संस्था निवडणूक आयोगासारख्या सुद्धा सुरक्षित नाही। अशा सर्व परिस्थितीत या ठिकाणी ही संविधान वाचवण्यासाठी आणि संविधानाच्या सुरक्षिततेसाठी महात्मा गांधींच्या पंतूंसोबत आणि महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वात ही संविधान सत्याग्रह म्हणजे संविधानाबद्दल सत्याचा आग्रह करण्यासाठी सत्याग्रह यात्रा संविधान सत्याग्रह यात्रा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे। तर काय सांगतात? ही संविधान सत्याग्रह यात्रा ही लोकांच्या मनात जो रोष आहे तो या यात्रेतून दिसून राहिलेला आहे। या देशात जे सरकार मोदी सरकार एखादा व्यक्ती जर त्याच्या हक्क मागत आहे तर त्याला देशद्रोही ठरवते आणि जेलमध्ये टाकते। या देशातल्या संवैधानिक संस्था यानं विकत घेतली आहे आणि याच्या मनानुसार कारभार करू राहिले। देशशाही या देशाची लोकशाही धोक्यात आहे, म्हणून आम्ही या संविधान सत्याग्रह यात्रेत प्रचंड लोक सहभागी झाले आहे आणि याला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। या देशाची लोकशाही वाचली पाहिजे, हा देश संविधानावर चालला पाहिजे, संवैधानिक संस्था जिवंत राहिल्या पाहिजे आणि देशद्रोही जे कायदे अर्बन नक्सल ठरवणारे, आम्ही बीजेपीच्या विरोधात बोललो, RSSच्या विरोधात बोललो, आम्ही देशद्रोही होतो असे जे हे ठपके आमच्यावर लावत आहे, तर आम्ही देशाच्या लोकांचं रक्षण आणि हिताचं काम करत आहे आणि त्याच्या विरोधात आवाज उचलला सरकारच्यात, आम्ही देशद्रोही ठरत आहे। म्हणून ही संविधान सत्याग्रह यात्रा या देशाच्या RSSले आता जे 100 वर्ष पूर्ण होत आहे, तर त्यांनी ही ज्याचं कवडीचं या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभाग होता त्यांनी ही विसर्जित करावी याच्यासाठी ही यात्रा आहे। मराठी वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।